नाही हो, मी नाही पाहू शकलो. राकेशने असं सांगितलं की वैदेहीला ज्या नंबरवरून मेसेज येत होते तो नंबर रोहन आणि त्याच्या बाबांच्या नावावरती रजिस्टर. ही सगळी पत्र आणि हे फोटोज तर अस्तित्वातच असता कामा नयेत. म्हणजे हे सगळं वैदेहीने समियाला दिलं होतं कायमचं नष्ट करण्यासाठी. तू आज रात्री समिहाकडे राहणं योग्य नाही वाटत मला. का आता तिथे काहीही बोलू नकोस आणि ताबडतोब माझ्या घरी निघून नको. त्यापेक्षा मी मुरलीकडे जाते. समियाचं घर आता ना मला पक्की खात्री पडते या सगळ्या मागे रोहन आणि समिया दोघांचाही हात. ते दोघं जर का मिळून हा गेम खेळत असतील ना तर त्यांना रेड हँड पकडूया आपण. हो पुरावे तर आहेतच आपल्याकडे. बघूया. मनाली हवं रोहन. हे पकड मॅडमना कळवतो. हा मॅडम आम्ही समिहाच्या घराजवळ रोहन आत्ताच तिच्या घरी गेलो. ठीक आहे तुम्ही तिथेच थांबा. काय घडतं यावर लक्ष ठेवा. मी पोहोचतेच. ओके ओके मॅडम येते. काय ग सगळं ठीक आहे ना? एवढं सकाळी सकाळी कशाला मला बोलवलंस? अरे वैदेही काय वैदेही माझ्याकडे काल राहायला आली होती आणि अचानक निघून गेली. तिला इतक्या वेळ फोन करते आणि फोन पण नाही उचलते. सगळंच विचित्र होऊन बसलंय. त्या अस्मिताचा फोन आला आणि सगळंच बिघडलंय. अस्मिता? कोण अस्मिता? मी अस्मिता. अस्मिता प्रभाकर अग्निहोत्री खासगी गुप्तहेर. काय झालं रोहन? घाबरलास कशाला? मी का काम? मी काय केलं? तू काय केलंयस हे तुला चांगलंच माहित आणि तू ते ताबडतोब थांबवावंस हेच सांगायला मी इथे आले. मी काय करतोय? कशाबद्दल बोलतोय तुम्ही? वैदेहीला त्रास देणं बंद कर. अरे तिचं लग्न झालंय आता तरी सुखाने जगू दे तिला. वैदेहीला वेगवेगळ्या फोन नंबर्सवरनं मेसेजेस करणं, तिला फोन करून हे सांगणं की तू माझी हो, नाही तर तुझ्या नवऱ्याला आपल्याबद्दल सगळं सांग. हे सगळं कोण करतंय? तूच करतोयस ना? अजिबात नाही. माझा याच्याशी काही संबंध नाही. ब्रेकअप झाल्यापासून मी आता तिला परवा भेटतोय हॉटेलमध्ये. तोपर्यंत मी तिला कधीच भेटलेलो नाही. हे खरं की मी आजही तिच्यावरती तितकंच प्रेम करतो. तिला विसरलेलो नाही. पण अशा गोष्टी मी नक्कीच करणार नाही. मी तिच्यावरती प्रेम करतो. तिला असा त्रास देणार नाही. खोटं बोलू नकोस. आमच्याकडे सगळे पुरावे. वैदेहीला ज्या नंबरवरून मेसेज येत होते तो नंबर तुझ्याच नावावरती रजिस्टर आहे. तू 1 महिन्यापूर्वीच मुंबईत आलास आणि तेव्हापासूनच या सगळ्या गोष्टी घडायला लागल्या. खूप विचित्र योगायोग आहेत नाही? आणि या सगळ्यात तू एकटा नाहीयेस. ही समिया सुद्धा तुझ्या बरोबर आहे. आम्ही कशाला त्रास देऊ तिला? उलट ती याच्यातून लवकरात लवकर बाहेर पडावी अशीच आमची इच्छा होती. दाजी ही पत्र आणि फोटोग्राफ्स हे वैदेहीने तुला दिले होते ना नष्ट करायला? मग चैतन्याच्या घरी कसे पोहोचले? कोणी पाठवले? ही पत्र, हे फोटोज, हे तर मी मुरलीला दिले होते जाळून टाकण्यासाठी. समिया, वैदेही कशी आहे? सावरली का? फार खचलीये रे ती. खूप मोठा धक्का बसलाय तिला. तो रोहन वागलाच असा की कोणालाही धक्का बसेल. हे काय आहे? हे रोहन आणि वैदेहीच्या काही आठवणी आहेत. तिला खूप त्रास होतोय याचा. जाळून नष्ट करायला सांगितलं तिने मला. मी मदत करू? अगं इथे काय करते? सर बोलवताय तुला. हे घे, मी आलेच. आलेच.
परत आले तेव्हा मुरलीने आग पेटवली होती आणि त्यात तो हे फोटो आणि कागद जाळत होता. मुरली, जाळली, जाळून टाकली. याचा अर्थ ही पत्र आणि फोटोग्राफ्स अस्तित्वातच असता कामा नये. किंवा मग ही केस तर भलतंच वळण घेते. मुरली माझ्या घराची देखभाल करायचा, त्यासकट तो माझ्या घराचे बिल्सही सांभाळायचा. म्हणजे इनफॅक्ट तो भरायचा एक. मला त्याची फार मदत व्हायची. म्हणजे तुझे डॉक्युमेंट्स वापरून मुरलीने तुझ्या नावाने सिम कार्ड्स तर घेतले नसतील ना? मला सांगा, मुरली मित्र म्हणून कसा वाटतो तुम्हाला? आमलेस होता तो. आमच्या मित्रांमध्ये आणि आमच्या ग्रुपमध्ये तो एकदम शांत होता. मित्रांसाठी जीव द्यायचा, म्हणजे मदतीला धावायचा. आमचा ब्रेकअप झाल्यानंतरही त्याला सगळ्यात जास्त वाईट वाटलं होतं. इनफॅक्ट तो रडायला लागला होता. खरं तर त्या दिवशी मी वैदेहीला लग्नासाठी प्रपोज करणारच नव्हतो. मी नुकतंच असं भेटायला गेलो होतो. ती खूप खुश होती. मला म्हणाली आपण लग्न करूया. आणि त्यानंतर 2 दिवसानंतर मला मुरली म्हणाला, मी सगळं सेट केलं होतं रे, तू आलास, सगळं तुझं झालं यार. मला वाटलं की सगळी तयारी त्यांनीच करून ठेवली होती वैदेहीला प्रपोज करण्यासाठी. वैदेहीने जे काही सांगितलं आणि तू जे काही सांगतोस त्यावरून मला असं वाटतंय कदाचित मुरलीलाच तिला प्रपोज करायचं नव्हतं. ही सगळी पत्र आणि हे फोटोज तर अस्तित्वातच असता कामा नयेत. हे सगळं वैदेहीने समियाला दिलं होतं कायमचं नष्ट करण्यासाठी. आजही रात्री वैदेही तुमच्याकडे आली तर चालेल ना तुम्हाला? हो हो, जे काय मॅडम, चालेल ना. हो गॉड, हे खूप डेंजरस आहे. आपल्याला लगेचच तिला अलर्ट करायला हवं. फोन उचलत नाही. आपल्याला लगेचच मुलीच्या घरी जाऊन पाहायला हवं नेमकं काय प्रकार आहे. शोधा पटापट. हो.
मॅडम म्हणाले की फ्रेम बघा पटकन. मॅडम हे माझी चूक झाली. मीच वैदेहीला मुरलीच्या ताब्यात दिलं आणि मुरलीच तोय जो तिला इतके दिवस त्रास देतोय, त्यावर एकतर्फी प्रेम करतो. मॅडम तुम्ही प्लीज त्रास नका करून घेऊ. ऐक असं म्हणाली. अगं वैदेहीचा जीव धोक्यात आहे आणि तोही माझ्यामुळे. पण मॅडम आपण शोधूया ना त्याला. हो पण कुठे शोधायचं, कारण त्याचं एकही ठिकाण आपल्याला माहित नाही. हे कदाचित त्याची आई सांगू शकेल. करेक्ट. अरे हा विकृत आहे. हा मानसिक रुग्ण आहे. हो वैदेहीला काही करू शकतो. वैदेहीला काही झालं तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकत. मी फोन ट्राय करते. मुरली कुठे घेऊन आलायस तू मला? किती प्रश्न विचारतेस तू, चल तर. हो अरे एक मिनिट, अरे माझ्यावर विश्वास आहे ना? माझ्यावर विश्वास आहे की नाही? ऑफकोर्स येस. मग कशाला हवाय फोन? मी काय खाणार आहे का तुला गोष्टीतल्या राक्षसासारखा? अरे पण कोणाचा फोन आहे ते तरी बघू दे. एक मिनिट. चलतच नाहीये फोन. मुरली अरे फोन काय स्विच ऑफ करतोयस तू? मला सांग, तुला सुखी संसार करायचा आहे की नाही? करायचा आहे ना? मग माझ्यावर विश्वास ठेव, डोळे बंद कर. म्हणाले प्लीज वैदेहीला फोन ट्राय कर ना. हो मॅडम आपण घरात तोपर्यंत दुसरं काही मिळतं का बघू. हो. काय करतोयस हे? आलं. अरे ये हे नेतोयस तू? तू काहीच चल कळत ना, नाहीये जरा मला. शांत राहा आणि चल. मुरली अरे सरप्राईज काय आहे ते तरी सांग ना. हो तू ये ना. ये आता तू स्वतःच्या डोळ्यांनी बघ. हे सगळं काय मुरली? मी त्याची वाट बघत होतो ना, तो क्षण आता आलाय. आपण दोघेही आता एकत्र होणार. काय काय बडबडतोयस तू मुरली? तू मला भावासारखा आहेस. पण मी कधी तुझ्यात बहीण पाहिली नाही. मी कधीच तुझ्यावर जबरदस्ती नाही केली ना. नाही केली ना. माझ्या मनात काय आहे ते सुद्धा कधी सांगितलं. पण आता तू स्वतःहून माझ्याकडे आली. स्वतः आली आहेस माझ्याकडे. म्हणजे आता माझा हक्क आहे तुझ्यावर. म्हणजे तो तू होतास? हो तू घडवून आणलेस हे सगळं? हो सगळं मीच घडवून आली. आणि हे सगळं केलं फक्त तुझ्यासाठी. सोड मला मुरली. मला सोडून जाऊ. काय काय करतोय? आता तू नाही जाऊ शकत पाहिजे. ऐक बस बस इथे. मुरली काय करतोयस तू? शांत राहा. मुरली मुरली काय करतोय? ते वेळ लागला का तुला? हो मुरली सोड मला. मी सांगते काय चाललंय तुझं? आता तू कुठे जाऊ नाही शकणार. आता तू माझी होणार आहेस. मुरली काय चाललंय तुझं? वैदेही शांत राहा. सोड मला मुरली. मुरली
वैदेही, मला असं आवडत नाही ग वैदेही. तुला त्रास झाला तर मला आवडत नाही आवडत, पण मी तुला सोडलं ना तू पळून जाशील, मला राग येईल. त्यापेक्षा हे बरं. त्यापेक्षा हे बरं. वैदी, माझं खूप प्रेम आहे ग तुझ्यावर. कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून मी फक्त तुझ्यासाठीच जगत होतो वैदी. पण तुम्हाला कधीच सिरियसली घेतलं नाही. तू नेहमी मला इग्नोर केलं. पण माझं आधीपासूनच प्रेम होतं तुझं. तो साला रोहन मध्ये आला. रोहनचा मी कसा बसा काटा काढला. पण नंतर तुझा चैतन्य मध्ये आला. वैदेही, पण मी ना चैतन्याचा अडसरही दूर केला कायमचा. हो, आता आता आपण दोघे कायमचे एकत्र होऊ. माझा अधिकार आहे तो. हो, मी आजवर तुझ्यावर केलेल्या प्रेमाने मला तो अधिकार दिला. पण एकत्र होणार. मी तुला माझा सगळ्यात जवळचा मित्र समजले होते. मित्र 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 मला राग आहे या शब्दाचा. मित्र मित्र म्हणून मला काम सांगण्यात आला तुम्ही. तेवढं अंतरही ठेवलं. मला नाही व्हायचं तुझा जवळचा मित्र. मला नाही व्हायचं तुझा जवळचा मित्र. मला आता तुझ्या जवळ यायचं. तुझ्या एकदम जवळ यायचं. आपल्या दोघांमध्ये जराही अंतर असता कामा नये. जराही अंतर असता कामा नये. मी काय करतोय तू? माझं लग्न झालंय. लग्न नाही ग, लग्न नाही. तिनं तू परिस्थितीशी केलेली तडजोड होती. लग्न नव्हतं ते. आणि वैदेही, आता तुझा नवरा तुला स्वीकारणार नाही ग. त्यामुळे गप गुमान तयार हो. माझ्या आईलाही बरं वाटेल. वैदेही, वैदेही, माझं लग्न वेळेत व्हावं ही माझ्या आईची खूप इच्छा होती. मी आईला फोन करू. मी आईला फोन करतो. शांत, मी आईला फोन करतो. हॅलो आई. आई, मी सून आणली आहे तुझ्यासाठी. हो हो, आहे ना समोर. हे आई, आम्हाला आशीर्वाद देतेस? आमच्यात कधी अंतर पडू नये असा आशीर्वाद दे. आई, आमच्यात कधी अंतर पडू नये असा आशीर्वाद दे. 7 जन्मात सुद्धा कधीच अंतर पडता. सोड मला. सोड प्लीज. तुला सोडू? तुला सोडतो. 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 लग्न नाही करायचं. हे बघ, हे विष घेऊया आपण दोघे. म्हणजे सगळंच संपेल. काही चिंताच नाही. या जन्मात नाही जमलं ना, मग पुढच्या जन्मात तरी आपण एकत्र होऊ. घे, तुझ्यासाठी आणले. घे घे. लग्न नाही करायचं ना. नको नको, मला पण नको. मी आपल्या लग्नाची तयारी केली अगं. हे बघ, दागिने घेतले मी स्वतः घेतले. वैदेही, तुझ्यासाठी. तुला आवडतील, छान दिसतील तुला. मी ना आपल्या लग्नाची पत्रिका सुद्धा छापली. हे बघ, हे बघ. आपल्या हनीमूनची तिकीट पण काढलेत माहिती का तुला? हे बघ, सगळी तयारी केली मी. गोव्याची तिकीट काढलीत. विमानाने जाऊया. हे बघ, हे बघ, माप आणलंय मी. हे बघ, हे माप ओलांडून तू माझ्या घरी येणार आहेस ना. मीच तयारी केली आहे सगळी. वैदेही, हे बघ. बोला बोला.
तुझ्यासाठी आणलंय हे. मी जेव्हा पहिल्यांदा तुला पाहिलं ना, तर तू या रंगाचाच ड्रेस घातला होतास. तेव्हापासून मला हा रंग आवडायला लागला. म्हणून मी या रंगाचं वधू वस्त्र आणलं तुला. हे बघ, तुझ्यासाठी आहे. बघ ना छान आहे ना. सांग ना वैदी, तू नेसतेस? ही नेसतेस? छान दिसते. नेस. हे बाय मी नेसू. हे बाय छान दिसतेस का? वैदी ऐक ना, मी उखाणाही तयार केलाय तुझ्यासाठी. घेऊन दाखवू? वैदी, मी तुझ्यावर प्रेम केलं आपल्या जन्मजन्मांच्या गाठी. मी स्वतःचा जीवही घेऊ शकतो वैदेही, फक्त तुझ्यासाठी. रडू नको. चल मुहूर्त जवळ आलाय, आपण लग्नाला सुरुवात करूया. मी मंत्र सुरू करतो. मी व्यवस्था केली आहे. सीडी ऑन केला की मंत्र सुरू. बडीची गरजच नाही. मी सुरू करतो. आला ऐकायला? वैदे चल सगळी तयारी झाली. मंत्र सुरू झाले. चल. शांतरा, मंत्र सुरू आहे. घरी विसरलो. सॉरी, मंगळसूत्र विसरलो. आता ताबडतोब मुहूर्ताची वेळ निघून चालली. मी आता जाऊन घेऊन येतो. मी आलोच. मंगळसूत्र घर. मॅडम हे बघा, मंगळसूत्र नवीन दिसतंय. याचा अर्थ मुलीला तिच्याशी लग्न करायचं. त्याचा काही तिला त्रास देण्याचा हेतू नाहीये. जर तिने त्याला विरोध केला तर काही खरं नाही. आपल्याला लवकरात लवकर निघायला. हो पण कुठे? अशा संभाव्य ठिकाणी जिथे तो तिला लग्न करण्यासाठी घेऊन जाऊ शकतो. पण मॅडम अशा कितीतरी जागा असतील, आपण नक्की कुठे शोधणार आहोत त्याला? माहितीये मला सीट, पण आपल्याकडे काही ऑप्शन नाहीये. आपल्याला अंधारात बाण मारावाच लागेल. सीट फोन लागतोय का? हो, वैदेहीचा फोन आउट ऑफ कव्हरेज एरिया लागतो आणि मुरलीचा फोन कोणीच उचलत नाही, नुसताच वाजतो. फोन वाजून बंद झाला. मॅडम आपण कुठला तरी दुसरा मार्ग शोधूया का? दुसरा मार्ग म्हणजे? मी मुरलीचा फोन ट्रॅक करतो, म्हणजे साधारण आपल्याला त्याचं लोकेशन कळू शकतं. म्हणाली तोवर तू त्याला सतत फोन आणि मेसेजेस करत. त्याला मेसेज करून सांग त्याचं खरं रूप आता आमच्या समोर आलं आणि आम्ही त्याच्या मागावर. त्याला इतक्या वेळा फोन कर, इतके मेसेजेस कर की त्याला त्रास झाला पाहिजे. मानसिक त्रास काय असतो हे कळलंच पाहिजे. सीट फोन ट्रॅप झाला? नाही मॅडम, वेळ लागेल थोडा. मी प्रयत्न करतो.
मॅडम फोन उचलला. हॅलो मुरली, कुठे आहेस तू? अस्मिता बाबी, मी वैदेही. वैदेही? मला प्लीज वाचवा. वैदेही अगं कुठे आहेस तू? कशी आहेस तू? तू बरी आहेस ना? मुरलीने मला इथे जबरदस्ती डांबून ठेवलंय. त्याला माझ्याशी जबरदस्ती लग्न करायचंय. तो मला इथे घेऊन आला आणि मला बांधून ठेवलंय. मला सांग तू आता नक्की कुठे आहेस? एक मिनिट बोल. दहिसर मध्ये आणलंय त्यांनी. अशी एक सोसायटी आहे त्याच्या आत शंकराचं मंदिर आहे. शंकराचं देव. ओके. आणि मला सांग तुला पोहोचायला किती वेळ लागला? साधारण तासभर लागलं असेल. एक तास. राजी, गाडी दहिसरच्या दिशेने घे. वैदेही मला सांग, मुरली कधी बाहेर पडलाय? बराच वेळ झालाय. तो मंगळसूत्र आणायला गेलाय. हो, ते मंगळसूत्र आम्हाला सापडलंय त्याच्या घरी. मॅडम मला असं वाटतं की तो फक्त मंगळसूत्र घेण्यासाठी इतक्या लांब नाही येणार. तो तिथूनच कुठून तरी जवळून मंगळसूत्र खरेदी करेल. बरोबर आहे. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. अस्मिता मॅम, मुरली कुठल्याही क्षणी आत येईल. तो आला की एकतर तो माझ्याशी लग्न करेल, नाही तर मला मारून टाकेल. पण त्याच्याशी लग्न करण्याआधी मी स्वतःला संपवेन. एक मिनिट वैदेही, हे बघ माझं ऐक. तू असं काहीही करणार नाहीयेस आणि नाही त्याला करू देणार. ऐकतेस तू माझं? हे बघ, तू एकटी नाहीयेस. मी तुझ्या सोबत आहे. आम्ही सगळे तुझ्या सोबत आहे. हे बघ, तू जितकी दुबळी पडशील ना तितका तो तुला वरचढ होईल. प्रतिकार कर त्याला. नाही जमणार मला. तुझ्या आत्मसन्मानासाठी तुला उभं राहावंच लागेल. आणि ही तुझी गरज नाही, तुझी जबाबदारी. दाखवून दे त्याला. स्त्रीचे हात हे फक्त बांगड्या भरण्यासाठी नसतात. पण मी एकटी काय करणार? माझ्यात खरंच ती शक्ती उरलेली नाहीये आता. मग तुझ्यामध्ये ती शक्ती निर्माण कर वैदेही. हे बघ वैदेही, या जगात प्रत्येकाला स्वतःचा लढा स्वतःच लढावा लागतो. आणि तू एकटी जरी असलीस तरीही दुबळी नाहीयेस. हे बघ वैदेही, लक्षात ठेव, तू आजची स्त्री आहेस, 21व्या शतकातली. तुझ्याकडून कुणीही जबरदस्तीने काहीही करवून घेऊ शकत नाही. तुझ्यामध्ये शक्ती आहे. उठ आणि कळू देत त्याला. हे बघ वैदेही, पुरुषाला जन्म देणारी स्त्री वेळ पडली तर त्याच्याशी लढूही शकते. पण त्यासाठी तुला कणखर बनायला हवं. आणि मला खात्री आहे, मला विश्वास आहे तुझ्यावर. अगं आजपर्यंत कुणाच्याही आधाराविना तू सगळं केलंस आणि आज का घाबरतेस? वैदेही, तू हे करू शकतेस. कम ऑन वैदेही. कम ऑन वैदेही. कम ऑन वैदेही. यू कॅन डू इट. कम ऑन, आम्ही आहोत तुझ्या बरोबर. अस्मिता मॅम, मुरली आला बहुतेक. वैदेही, फोन चालूच राहू दे. वैदेही, वैदेही, मी आलो. तू पडलीस कशी? पळून जातो. किती वेळा सांगितलं पळून जायचा प्रयत्न करू नकोस. लग्न करायचंय ना आपल्याला. चल चल, उठ 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 उठ. यायचंय. आपल्याला लग्न करायचं ना. तयार हो. मुहूर्त निघून जायला नको. मी तुझ्याशी लग्न करणार नाहीये. काहीही झालं तरी. हे वैदेही, वेड्यासारखं बोलू नकोस. तुझं बरं याच्यातच की तू माझी हो. मी खूप प्रेम करतो ग तुझ्यावर. तुझ्या त्या चैतन्य रोहनपेक्षा खूप जास्त. वैदेही, मी तुला कधीच अंतर देणार नाही. प्रेमाचा अर्थ तरी कळतो तुला? माझा जीव गेला ना तरी तुझ्याशी लग्न करणार नाही मी. वैदेही, कोण आहे? मुरली, जर तिच्या अंगाला हात जरी लावलास ना तर मी सोडणार नाही तुला.
अच्छा अस्मिता मॅडमशी बोलून तुझ्या तेवढी हिंमत आहे. मुली तिच्यात हिंमत आधीपासूनच होती. तिला कमी लेखू नको. या अशा जगात आई वडिलांशिवाय आणि परिवाराशिवाय एकट्यानं स्वतःच्या पायावर उभी राहिली आहे ती. त्याला म्हणतात खरी शक्ती. आणि भेकड तर तू आहेस. स्वतःच्या प्रेमाने तिला जिंकण्याची हिंमत नव्हती तुझ्यात, म्हणून असं लपून छपून तिला मिळवण्याचा प्रयत्न केला. तू भ्याड आहेस तू. अरे तुझ्याशी लग्न करणं तर दूरच, तर दया दाखवण्याच्याही लायकीचा नाही. हे बघ तिला सोड, नाहीतर तो आवाज बंद कर. मी वैदेहीशी लग्न करायची शपथ घेतली होती आणि आता माझ्या आणि वैदेहीच्या मध्ये कोणी येऊ शकत नाही, कळलं ना? हॅलो, फोन कट झाला. प्राची चला लवकर लवकर पोहोचायला हवं आपल्याला. वैदेही, आता तुझ्याकडे पर्याय नाहीये. तुला माझ्याशी लग्न करायलाच लागेल. चल. वैदेही, वैदेही, मुरली काय करतोस तू? लाज नाही वाटत तुला? मला असं बांधून ठेवून माझ्याशी जबरदस्ती लग्न करताना? हाच का तुझा पुरुषार्थ? हिम्मत असेल ना मुरली, तर मला मोकळं कर. मोकळं करावंच लागेल तुला. अगं आता लग्न लागतंय ना आपलं, मोकळं करायलाच लागेल. आता करतो. हा वैदेही, बऱ्या बोलानं माझ्याशी लग्न कर. मी केलंस ना, मी जीव घेईन तुझा आणि मग स्वतःच. एक वेळेस माझा जीव गेला तरीही चालेल, पण तुझ्याशी अजिबात लग्न करणार नाही मी. अरे काय करशील रे? मारशील मला? हं? वैदेही, ती विषाची बॉटल कुठे गेली? दे दे, मी पिऊन घेते. सारखं म्हणू. नाही तर तू माझा गळा दाब, माझा गळा दाब. वैदेही, इथून आवाज आला. Come on. हीच स्त्री शक्ती. वैदेही, या प्रसंगातून बाहेर पडली असती तू तुझ्या हिमतीत, तुझ्या शक्तीत, ज्याची फक्त तुला जाणीव नव्हती. या मुरलीसारख्या असुरांचा वध करायचा तर स्त्रीला स्वतःमधल्या दुर्गेला जागवावंच लागतं. आज तू जशी तुझ्या शक्तीची जाणीव ह्याला करून दिलीस,
तशीच तुझ्या पावित्र्याची जाणीव तुझ्या घरच्यांना मी करून देणार. तर हे सगळं असंच आहे आणि या सगळ्यात वैदेहीची काहीही चूक नव्हती. तुम्हाला फसवण्याचा किंवा तुमच्याशी प्रतारणा करण्याचा विचारही तिच्या मनात नव्हता. इनफॅक्ट तिच्या किंवा तुमच्या नावाला काळीमा फासला असेल असं तिने काहीही केलेलं नाही. जे काही झालंय, जे काही केलंय ते त्या मुरलीने केलं आणि त्यासाठी भूतकाळातल्या नाजूक गोष्टींचा वापर त्याने केला. नाही, तू हे जे सगळं काही म्हणतेस ते खरं असेलही कदाचित. या मुलाशी हिचा संबंध नसेलही, पण त्या फोटोतल्या मुलाचं काय? त्याच्याशी हिचे संबंध होते हे खरं आहे ना? अहो, तो तिचा भूतकाळ होता. तो कधीच बाजूला सारून विसरून ती तुमच्या घरी आली होती. तुमच्या चैतन्याशी प्रतारणा नाही केली होती. पण रोहनची तिचा अफेअर होतं ना, हे तिने माझ्यापासून लपवून ठेवलं. कारण तिला तुम्हाला गमावण्याची भीती वाटली. काही नाही हो, ही सगळी नाटकं आहे तिची, नाटकं. शेवटी माझंच म्हणणं खरं ठरलं. त्या रोहनशी हिचं लफडं होतं. भूतकाळातलं का असे ना, पण लफडं हे लफडच असतं आणि आम्हाला ही अशी लफडेबाज सून आमच्या घरात नकोय. त्या रोहनशी हिचं लफडं होतं. अहो, काय वाटेल ते काय बोलताय तुम्ही? तुम्ही प्रेमासारख्या पवित्र गोष्टीला ही अशी नावं देताय? तुम्ही माझ्याकडे पहिल्यांदा आला होतात ना, तेव्हाच माझ्या लक्षात आलं तुम्ही किती बुरसटलेल्या विचारांचे आहात. पास झालं अस्मिता, आमच्याच घरात येऊन तू आमचा अपमान करतेस. नाही, आणि मला एक गोष्ट सांग, तूच म्हणाली होतीस ना तो मुरली वाईट प्रवृत्तीचा आहे म्हणून. मग त्याच मुरली बरोबर ही 2-3 रात्र राहिलीये, मग कशावरून ही निष्कलंक असेल? कशावरून हिच्या चारित्र्यावर डाग लागले नसतील? हो, काय वाटेल ते काय बोलताय तुम्ही? तुम्ही वैदेहीला तिने न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा देताय. तुमचा राग बाजूला ठेवून जर तिचा विश्वास संपादन केला असता ना, तर कदाचित तिने तिच्या भूतकाळाविषयी सगळं सांगितलं असतं तुम्हाला. तर तुमच्या या रागीट स्वभावाला घाबरूनच तिने कधीच तुम्हाला काहीच सांगितलं. रामायणात लंकेतून सुटून आल्यावर सीतेलाही अशाच प्रश्नांना सामोरं जावं लागलं होतं. तिलाही अग्निपरीक्षा द्यावी लागली होती. पण मी ही अग्निपरीक्षा देणार नाही. कारण मी सीते इतकी सहनशील नाही आणि चैतन्य ही रामा इतका मर्यादा पुरुषोत्तम नाही. त्यामुळे माझं चारित्र्य आणि माझं पावित्र्य तुमच्या समोर सिद्ध करण्याची मला गरज वाटत नाही. आता एक क्षण सुद्धा मला इथे थांबायचं नाही. इतके पुरावे देऊन सुद्धा तुमचा माझ्यावर विश्वास बसत नाही. मी या सगळ्याला एकटी कशी सामोरी गेली असेल याची तुम्हाला जरा सुद्धा काळजी नाही. अशा लोकांच्या पायावर लोटांगण मी मुळीच घालणार. अस्मिता मॅम, तुम्ही मला जगण्याचा जो आत्मविश्वास दिलाय ना, तो पुरेसा आहे मला. आजपासून मी माझं स्वतंत्र आणि आत्मविश्वासाचं आयुष्य जगते. अस्मिता मॅम, थँक्यू. अगं मॅडम काय आणि थँक्स काय म्हणतेस? मला मैत्रीण समज तुझी. खरंच खूप केलं तुम्ही माझ्यासाठी. बघ, मी काहीही केलेलं नाही. जे काही केलंयस ते तूच केलंयस. तूच घडवून आणलंयस सगळं. मी कधीच विसरणार नाही तुला. येते.
एक मिनिट, एकटीच कुठे निघालीस? हे बघ, तू आता माझ्यासोबत माझ्या घरी येणारस. अस्मिता मॅम, तुम्हीच माझ्या पंखांना बळ दिले आणि आता तुम्हीच मला भरारी घेण्यापासून थांबवताय. मला माझ्यातली शक्ती कळलीये आणि तीच शक्ती माझ्या जगण्याचं बळ असणार. आतापर्यंत मला वाटायचं की मी स्वतंत्र आहे, पण नाही. स्वातंत्र्याचा खरा अर्थ मला आज कळला. स्वतःची दिशा स्वतः ठरवून, स्वतःचा आत्मसन्मान जपून आपल्या इच्छेप्रमाणे वागणं. आणि फक्त स्वतःलाच नाही तर दुसऱ्यांनाही सन्मानाने वागवणं म्हणजे स्वातंत्र्य.